बरं का कसा उतरवला माझ्या छत्रपती शिवरायांनी तो धर्म जीवनामध्ये, बरं का कशी केली स्वराज्याची स्थापना, कसं होतं माझ्या छत्रपती शिवरायांचं आचरण, एका गीतामध्ये फार सुंदर वर्णन केलं। वामनदादा कर्डक नावाचे एक कवी आहे बरं का, भीम कवी, फार सुंदर वर्णन केलं आहे। काय म्हणतात वामनदादा, जरा लक्षपूर्वक आहे काय। शिवरायाच्या छायेखाली नव्हती कशाची वान, नव्हती कशाची वान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान। जय भवानी जय भवानी, जय शिवाजी जय भवानी। शिवरायाच्या छायेखाली, शिवरायाच्या छायेखाली नव्हती कशाची वान, नव्हती कशाची वान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान। जय भवानी जय भवानी, जय शिवाजी जय भवानी। कसा होता माझा राजा, कसा आचरण होतं माझ्या छत्रपती शिवरायांचं, बरं का वैऱ्याच्या सुनेला देखील मायेचा दर्जा देणारा माझा राजा। आज फक्त चर्चा चालू आहे, चौका चौकात छत्रपती शिवरायांचे पुतळे मांडून ठेवले। कशासाठी आहे ते पुतळे? फक्त वर्षातून 2दा शिवजयंती साजरी करायची, डीजे लावायचा, नाचायचं पॅन्ट फाटेपर्यंत, दारू पिऊन, बरं का याच्यासाठी छत्रपती शिवरायांचे पुतळे चौका चौकात आहे, त्यांच्याकडे बघायचंय, त्यांच्या उपकाराची जाणीव ठेवायची, बरं का त्यांनी धर्माचं रक्षण कशा पद्धतीनं केलं ते त्याच्यावर विचार करायचा आहे, त्या पद्धतीचा आपण सुद्धा वागण्याचा प्रयत्न करायचा आहे, ते आठवण करायचे, त्याच्यासाठी आहेत ते पुतळे। आज फक्त आव आणणं चालू आहे बरं का, कोणी तसं वागायला तयार नाही। छत्रपती शिवरायांसारखा वेश करणं चालू आहे, दाढी वाढवलेली आहे, कानामध्ये कुंडल घातली बरं का, कपाळावर चंद्रकोर लावली, वेश छत्रपती शिवरायांसारखा आहे। आणि छत्रपती शिवरायांसारखा वेश करून पान टपरीच्या पुढे मुलगा उभा असतो, आणि रस्त्यानं जर एखादी पोरगी जाताना दिसली तर काय माल चालणारे म्हणते। ही शिकवण आहे का माझ्या छत्रपती शिवरायांची? कसं आचरण होतं? कल्याणच्या सुभेदाराची सून एक दिवस छत्रपती शिवरायांच्या पुढे आणून उभी केली बरं का, त्यावेळी छत्रपती शिवरायांच्या तोंडातून काय शब्द बाहेर पडले होते, फार सुंदर वर्णन केलं, ऐका लक्षपूर्वक। काळ्या रातीला चमकत होत तिच्या रूपाचं ऊन, तिच्या रूपाचं ऋण, तिच्या रूपाचं ऋण, अशी सुंदर होती एका मुस्लिमाची सुन, ओ मुस्लिमाची सुन, ओ मुस्लिमाची सुन। काळ्या रातीला चमकत होत तिच्या रूपाचं ऊन, अशी सुंदर होती एका मुस्लिमाची सुन। त्या तरुणीला आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तो सिलवान, राजा तो सिलवान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान।
मुसलमान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. जय शिवाजी जय भवानी. जय शिवाजी जय भवानी. कसा होता माझा राजा, म्हणून अजूनही संपूर्ण जगाच्या हृदयावर अधिराज्य गाजवतो आहे बरं का. कसं आचरण होतं. आणि एक सांगू का, पुन्हा एका धर्माशी किंवा पुन्हा एका समाजाशी वैर नव्हतं माझ्या राजाचं. जी वाईट वृत्ती आहे, जी वाईट प्रवृत्ती आहे, त्या वृत्तीशी बरं का लढाई होती, त्याच्याशी वैर होतं बरं का. स्त्रियांच्या आबरूची लक्तर वेशीला टाकणारे दुर्जन बरं का, त्यांचा नाश करायचा होता. नाहीतर सगळ्यांच्यासाठी सगळं केलं बरं का माझ्या राजांनी. कुठेही भेद केलेला नाही. सगळ्यांना एकत्रित आणलं आणि स्वराज्याची स्थापना केली. सगळ्यांच्यासाठीच केलं. काय काय केलं फार सुंदर वर्णन केलं आहे. जरा लक्षपूर्वक काय काय. बांधित होता इथे मस्जिद आणि इथे मंदिर. आणि इथे मंदिर. आणि इथे मंदिर. अशा नराच्या पुतळ्यापाशी झुकते माझे शिर. झुकते माझे शिर. झुकते माझे शिर. बांधित होता इथे मस्जिद आणि इथे मंदिर. अशा नराच्या पुतळ्यापाशी झुकते माझे शिर. असाचा मुसा राजा होता. असाचा मुसा राजा होता. माणूस किती खान. माणूस किती खान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. 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 जय शिवाजी जय भवानी. जय शिवाजी जय भवानी. जय शिवाजी जय भवानी. जय शिवाजी जय भवानी. कसा होता माझा राजा.